राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप लोचने रूप लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय हरे जय जय राम भक्ती प्रतिपाळे दीन वो वत्सले विठ्ठले कृपाळे हो सेव माय विठ्ठले कृपाळे हो सेव माये भक्ती प्रतिपाळे दिन वचली विठ्ठले कृपाळे हो मारे विठ्ठले कृपाळे हो सेव माये बडीला विसर माझा काय गुणे कपाळ हे ऊने काय करू कपाळ हे ऊने काय करू पडीला विसर माझा काय गुणे कपाळ हे ओने काय करू कपाळ हे ओने काय करू तुका म्हणे माझे जाळोनी संचित करीवो उचित भेट देई करीवो उचित भेट देई तुका म्हणे माझे जाणून संचित करीवो उचित भेट दे जय हो. करीवो उचित भेट दे पडीला विसर माझा काय गुणे पडीला विसर माझा काय गुणे पडीला विसर माझा काय गुणे कपाळ हे ऊने काय करू कपाळ हे ऊने काय करू पडीला विसर माझा काय गुणे कपाळ ऊने काय करू
कपाळ येऊने काय करू विठोबा रखुमाई टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी टाळी विठोबा रखुमाई जय हो विठोबा रखुमाई कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय जगत नारायण महाराज की श्री जय संत भागवत महाराज की जय भैरवनाथ भगवान की विठाला 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 भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होसी ओ माय पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे उन्हे काय करू प्रस्तुत प्राप्तस्थली भगवत सेवेकरता गायलेला अभंग अवधूत तलावर जडजीवांचा उद्धार करणारे आपला देह अखंड झिजवणारे वैराग्याचे मृतिमंत पुतळे वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्य स्थान आहे कलशाचं स्थान आहे असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट 3 चरणाचा मागणी प्रार्थना अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबाराय विनंती करतायत की ए देवा तू मला भेट दे अशी भेटीची अपेक्षा महाराजांनी अभंगामध्ये केलेली आहे विठाला 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 आता भेट घेण्याकरता अपेक्षा महाराजांनी केली की परमात्म्यानं मला भेटावं पण सहजासहजी देव भेटणं एवढं शक्य नाही का चांगला मोठा माणूस जरी भेटायचा असेल तरी सुद्धा त्याच्या पेला अगोदर भेटावं लागतं आता तुकोबाराय जगाच्या मालकाला भेटायचं म्हणतात आणि मग जगाच्या मालकाला भेटायचं असेल तर तुकोबाराय प्रयत्न अशा प्रकारचा करतायत ऐका काय प्रयत्न करतायत जगाच्या मालकाच्या समोर तुकोबाराय म्हणताय देवा तू मला भेटलं पाहिजे आणि या भेटीसाठी जगद्गुरु तुकोबाराय वातावरण तयार करतायत महाराज लक्ष दे नाही का बरं वातावरणाशिवाय काही नाही बरं का घरात सुद्धा वातावरण व्यवस्थित असेल तर घर व्यवस्थित नाही का यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेव तरोजना पूर्वीचे घरातील माणसं जर व्यवस्थित वर्तन करत असतील तर पाठीमागून येणारा घरातला परिवार व्यवस्थित आचरण केल्याशिवाय राहत नाही विठ्ठल 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 म्हणून लक्ष देऊ नाही का माझ्या माता पित्यांनो वातावरण खूप महत्वाचं आहे नाही का तुकोबारायनं भक्तीचं वातावरण केलं उपासनेचं वातावरण केलं साधनेचं वातावरण केलं ऐका माझ्या माता पित्यांनो नाही का वातावरण 2च मिनिटात सांगतो तुम्हाला वातावरण कसं असतंय ऐका वातावरणाचा परिणाम कसा होतो ऐका तुकोबारांनी ही भक्तीचं वातावरण केलं आणि का परमात्म्याला विशेषण दिलेलं आहे की तू भक्ताचा प्रतिपालक आहेस काय विशेषण दिले परमात्म्याला तू भक्ताचा प्रतिपालक आहे ही विशेषता नाही का प्रतिपादनही केलेली आहे आणि भेटीची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली पण हे विशेषण प्रतिपादन करून मग भेटीची अपेक्षा केलेली आहे विठ्ठल 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 ऐका त्याच्यासाठी तुकोबारायनं वातावरण तयार केलं बरं का ऐका ना माझ्या माता पित्यानो अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या समोर उभेत
आणि परमात्म्याच्या समोर उभा राहत असताना, परमात्म्याला विशेषण देत असताना, परमात्मा तू कसा आहेस हे वातावरण तयार केलं. त्या वातावरणाची विशेषता म्हणजेच अभंगाचं पहिलं चरण. भक्ती प्रतिपाळे दीन वत्सले, भक्ती प्रतिपाळे दीन वत्सले. टाळी टाळी हा जय हो. भक्ती प्रतिपाळे दीन वत्सले, भक्ती प्रतिपाळे दीन वत्सले, भक्ती प्रतिपाळे दीन वत्सल, भक्ती प्रतिपाळे दीन वत्सल. विठ्ठले कृपाळे होसी माये, विठ्ठले कृपाळे होसी माये. पडिला विसर माझा काय गुणे, पडिला विसर माझा काय गुणे. विठ्ठले कृपाळे होसे माये, विठ्ठले कृपाळे होसी माये. पडिला विसर माझा काय गुणे, पडिला विसर माझा काय गुणे. भक्ती प्रतिपाळे दीनवो वत्सले, विठ्ठले कृपाळे होसी ओ माय. देव कसा आहे महाराज? भक्ताचा प्रतिपालक अशा प्रकारचा आहे. म्हणून त्याला काय विशेषण दिलं जगद्गुरु तुकोबारायने? देवा तू भक्ताचा प्रतिपालक आहेस. भक्ती प्रतिपाळे दीनवो वत्सले. माझी एकच विनंती आहे, हे विठ्ठले कृपाळे मला फक्त एकदा भेट दे. विठ्ठल विठ्ठल आता देव भक्ताचा प्रतिपालक आहे. साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला, म्हटले महाराज अहो एवढा मोठा जगाचा मालक आणि तुम्ही त्याला काय म्हणताय? तो फक्त भक्ताचाच प्रतिपालक आहे. हे कसं शक्य आहे? आ बरं महाराजांची प्रमाण आहेत. कारेना टविसी कृपाळू देवासे. परमात्मा कसा आहे? पोषितो जगासे एकलात एकला तो, पोषितो जगासे एकला तो. जगाला सांभाळ करणारा आमचा परमात्मा आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. टाळी टाळी टाळी. मोकलील ऐसे नाही, तुझ मोकलील ऐसे नाही. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, तुझ मोकलील ऐसे नाही. एक लक्ष देऊन ऐका बरं. परमात्मा सगळ्याला सांभाळतो. काही काही लय महिमेमध्ये आहेत. आम्ही आमच्या मस्तीने जगतो. अरे छे, तुझ्या मस्तीमध्ये काय जगणार आहेस तू? त्याचा जर मिस कॉल निसता आला की लगी तू गेला. वेळ नाही महाराज. म्हणून ऐका माझ्या माता पित्यानं, जरा जाग व्हा आणि सावध राहा. ज्ञानोबराय गोड बोलतायत. ज्ञानोबरायांची गोड भाषा. ज्ञानेश्वरी वाचा कधीतरी. संत काय आहेत? अलौकिक आहेत महाराज संत. जगाच्या पाठीवर देवापेक्षा श्रेष्ठ सुद्धा संत आहेत. पण आज परमात्मा कसा आहे हे संतच परमात्म्याला त्याची विशेषता सांगतायत. विठ्ठल विठ्ठल. कारण संतांना देव सुद्धा भेटण्याची अपेक्षा आहे ना? नाही असं नाही. म्हणून देव आपल्याला सांभाळतो बरं. जो भजन करील त्याला तर देव भोजन देईलच, नवल नाही. पण जो भजनही करत नाही का, भजन करणाऱ्याला सुद्धा नाव ठेवतंय ऐका, त्याला सुद्धा भोजन आमचा जगाचा मालक देतोय महाराज. म्हणून देवाला नावं ठेवण्याच्या भानगडीत कधी पडायचं नाही. काही काही माणसं कुणाला पण नावं ठेवतात. तू काय सवय असते माणसाला, चौकात जाऊन बसले की लगेच सुरू करतात महाराज नाही का, याला नावं ठेव त्याला नावं ठेव. अरे पण अगोदर लोकांना नावं ठेवण्याच्या ऐवजी आपण किती तज्ञ आहोत, आपण किती सुज्ञ आहोत हे आपलं आपण कधीतरी परीक्षण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, म्हणून
परमात्मा हा मोठा आहे, परमात्म्यावरती विश्वास ठेवा. परमात्मा सत्य अशा प्रकारचा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा प्रकारचं आहे. परमात्मा सांभाळ करतो बुवा, सगळ्याचा सांभाळ करतो, जगाचा सांभाळ करतो. आमचे गुरुजी म्हणायचे, स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु वैकुंठवासी माझे बाबा श्री संत भागवत बाबा नेहमी म्हणायचे, अरे आपण आळंदीला गेलो म्हणजे आपलं जीवन ज्ञानोबरायला समर्पण आहे. आपला भार ज्ञानोबराय वाहतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांभाळणारे ज्ञानोबर आहेत, सांभाळणारे तुकोबर आहेत. ऐका, सांभाळणारा जगाचा मालक आहे माझ्या माता पित्यांना. म्हणून तो मोठा आहे. आणि तुम्ही अशा सांभाळणाऱ्याला, मोठ्या माणसाला जर तुम्ही संकोचित करत असाल, महाराज साधक मंडळींनी महाराजांना प्रश्न केला ना, त्यावेळेस उत्तर देत आहेत महाराज, अहो तुम्ही जर त्याला सामान्य करत असाल, जगाचा सांभाळ करणारा आहे तो, विशेष आहे तो, आणि तुम्ही त्याला म्हणताय तो फक्त भक्ताचाच प्रतिपालक आहे. हा, भक्ती प्रतिपाळे, तो भक्ताचाच प्रतिपालक आहे. हे कसं शक्य आहे? महाराज म्हणले, तुम्ही काहीही बोललात तरी माझं उत्तर ठाम आहे, तो भक्ताचाच प्रतिपालक आहे. महाराज ठीक आहे, पण कसा आहे ते आम्हाला सांगा. विठ्ठल. ऐका बरं, महाराज म्हणतात परमात्मा जगाचा सांभाळ करतो, नाही असं माझं म्हणणं नाही, पण जगाचा सांभाळ करत असताना परमात्मा कर्म सापेक्ष करतो, आणि भक्ताचा सांभाळ करत असताना भगवान परमात्मा कर्म निरपेक्ष करतो. ही त्याची विशेषता आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, बघा ना तुम्ही, गाव आहे आपलं, गावामध्ये जबाबदार माणूस असतो. गावात सरपंच असेल, नाही का, कुणी पाटील असेल, जबाबदार माणूस असतो गावातला. पण त्याच्यावरती गावाचीही जबाबदारी आहे आणि परिवाराची सुद्धा जबाबदारी आहे. मग आता गावातली जबाबदारी पूर्ण करण्याकरता गावात काही योजना असतील तर ते योजना आल्याच्या नंतर तो पूर्ण करण्याचं काम करतो. ऐका, योजना आल्याच्या नंतर गावातलं काम करतो तो, पण त्याच्याच परिवार दुःखामध्ये, त्याचा परिवार अर्जंट, त्याच्या परिवाराला त्याची गरज आहे, मुलगा हॉस्पिटलमध्ये, पत्नी हॉस्पिटलमध्ये, अशा वेळेस तो काय करतो? योजनेची वाट पाहतो? योजनेची वाट नाही पाहत. ऐका माझ्या माता पित्यांनो, तो तेवढ्या वेळेमध्ये जरी त्याच्याकडं अर्थ नसेल तो ऋण घेतो आणि आपल्या मुलाचा आणि पत्नीचा सांभाळ करतो. अगदी हे जसं आहे, नाही का, हेच नातं आहे महाराज. तू वल्लभा मे कांतो ऐसा पडिये, तू वल्लभा मे कांतो ऐसा पडिये, नाही का. देवभक्ताचं सुद्धा हेच नातं आहे. जर गावातला प्रमुख गावाचा विशेष विचार नंतर करतो आणि प्रामुख्याने परिवाराचा विचार करतो, तसा आमचा जगाचा मालक सुद्धा अगोदर भक्ताचा सांभाळ करतो, भक्ताची विशेषता पाहतो, जगाला सुद्धा सांभाळतोच, पण नंतर. तुकोबाराय सुद्धा देव भेटण्याकरताच प्रयत्न करतायत ना. पण आपण जर स्वार्थी भक्ती करू तर देव मिळणार नाही. आपण जर निस्वार्थी भक्ती करू तर देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हा, म्हणून बघा, निस्वार्थी भक्ती आपल्या अशा प्रकारची असली पाहिजे, साधना असली पाहिजे. काही काही म्हणतात निस्वार्थ भक्ती करायची, देव देव करायचा, कीर्तन करायचं, पण हे कसं करायचं, नाही का, याला काही पर्याय? बरं, कीर्तन करायचं, हे तुम्हाला कीर्तन करता येतं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने, हे तुमचं बरोबर आहे, पण आम्ही कसं कीर्तन करायचं? गीता शिकवते बरं. ज्ञानेश्वरी वाचत जा, गीता वाचत जा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्याचं ट्रान्सलेशन ज्ञानोबराय करतायत. कीर्तनाची नि नटनाचे नासिले व्यवसाये प्रायचित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. विठ्ठल विठ्ठल. हा हा, हो, म्हणून कीर्तन साधना, नाम साधना आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे आणि भक्ताच्या जीवनामध्ये ती घडते, नाही का. पण सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे, देवाला भक्त आवडतात आणि तुकोबाराय सुद्धा भक्तीची विशेषता सांगतात की देवा तू सुद्धा कसा आहेस याचीही विशेषता अशा प्रकारचे सांगतात. तू भक्ताचा प्रतिपालक आहेस.
मग अर्थार्थी भक्त देवाला आवडत नाही. आता पुढचा एक भक्त जिज्ञासू. माणसाच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा पाहिजे बरं, नाही का. माझा कधी उद्धार होईल अशी जिज्ञासा अंतःकरणामध्ये पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील टाळी, टाळी, जय हो. नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. जय हो. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा, देव आपल्याला मिळावा, किंवा प्रपंच करत असताना ध्येय अवस्थेला तुम्हाला प्रपंचही अशा प्रकारचा न्यायचा आहे, तुमचा प्रपंच फुलवायचा आहे, अशा वेळेस तुम्हाला प्रयत्नाची गरज आहे. ऐका, तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी जिज्ञासा अंतःकरणामध्ये असली पाहिजे. एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा माझ्या माता पित्यांनो. सद्गुरूंचं वाक्य स्वानंद शिकणू अशी गुरुनाम गुरु वैकुंठ माझे बाबा श्री संत भागवत बाबा. बाबा नेहमी म्हणायचे, ज्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये परमार्थ आहे, ऐका, त्याचा संसार सहजरित्या होत राहतो. एक वाक्य ऐकून ठेवा माझ्या माता पित्यांनो. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु वैकुंठवासी माझे बाबा विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, अरे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परमार्थ करावा लागतो, प्रपंच सहज होत असतो व, नाही का. प्रपंच सहज होत असतो, पण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही जर साधन करायचं असेल तर विशेष साधन आपल्याला परमार्थाचं करावं लागेल आणि प्रपंचाच्या साधनावरती थोडंसं कमी लक्ष द्यावं लागेल. तो होत असतो, करून नाही या मताचा मी नाही, करावा लागतोच. कुणालाही प्रपंच चुकला नाही, पण करत असताना विशेष लक्ष मात्र परमात्म्याकडं, विशेष लक्ष भक्तीकडे, विशेष लक्ष उपासनेकडं, विशेष लक्ष साधनेकडं अशा प्रकारचं असली पाहिजे. त्याची जिज्ञासा आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. जिज्ञासा पाहिजे. महाराज, माझा उद्धार कधी होईल, कधी मला देव भेटेल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता तुमचं बरंच नाही का दिवस तुम्ही जगत आहात, तुम्हाला कधी अशी इच्छा झाली का मला एखाद दिवशी देवाने भेटावं, देवानं भेटावं अशी इच्छा झाली? नवरदेवांना भेटावं हे कुमारिकांना इच्छा होते नाही का, नवरदेवांना भेटावं हे कुमारिकांना इच्छा होते, पण देवानं भेटावं अशी इच्छा मात्र आपली होत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्या दिवशी तुम्हाला देवानं भेटावं अशी इच्छा होईल, निश्चित एक ना एक जन्मामध्ये तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. देव भेटल्याशिवाय राहणार नाही. तुकोबा आज तीच प्रार्थना करतायत, देवानं भेटावं याच्यासाठीच विनंती करतायत, विठ्ठल विठ्ठल. ऐका, म्हणून जिज्ञासा आपल्या अंतःकरणामध्ये असावी, नाही का. चला, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता परमात्म्याला आवडणारा कोणता आहे? ज्ञानी. आत्मेव मे मतम. भगवान सांगतात, ज्ञानी माझा आत्मा आहे. ज्ञानी भक्त परमात्म्याला आवडतो. आता हे 4 भक्त झाले, याच्या पुढचे आणखी सांगतो तुम्हाला. 5 भक्त सांगतो. 5 हे तुम्ही ऐकलेले नसतील. सोमान्य भक्त, लोकमान्य भक्त, राष्ट्रमान्य भक्त, उपेक्षणीय भक्त आणि देवमान्य भक्त. किती झाले? 5 झाले. सोमान्य, लोकमान्य, राष्ट्रमान्य आणि उपेक्षणीय, देवमान्य भक्त. आता आपला कोणत्या भक्तामध्ये नंबर आहे हे ज्याचं ज्याने संशोधन करा. पण आता सोमान्य भक्त मी तुम्हाला सांगतो. सोमान्य भक्त म्हणजे मनवा हरीचे दास. ते फक्त आम्ही देवाचे भक्त आहेत एवढंच म्हणतात. मनवा हरीचे दास. ते स्वतःलाच म्हणतात की आम्ही देवाचे भक्त आहेत. बरं आहे, नाही का. नसल्यापेक्षा बरं आहे, कमीत कमी स्वतःला तरी आपण म्हणत जावं कधी कधी, मी देवाचा भक्त आहे, नाही का. सोमान्य भक्त. पुढचं सांगतो तुम्हाला. लोकमान्य भक्त. लोक त्यांना म्हणतात, महाराज तुम्हाला माहितीये का हे यांचे भक्त आहेत. अहो म्हणले, कसे ओळखले तुम्ही? त्यांच्या कपाळाला भंडारा दिसला की लोक लगेच म्हणतात, हे खंडोबाचे सोमवाघ्या प्रेमनगराद्वारी.
सावध होवनी भजनी लागा देव करा कैवा वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी टाळी 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 वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावध भोवनी भजनी लागा देव करा कैवारी वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची हे वारी मल्हारीची टाळी, माझ्या जय हो. मल्हारीची वारी वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वार बदलला की काहीची भक्ती बदलते. ऐका, वार बदलला की काहीची भक्ती बदलते. देव सुद्धा काही काही बदलीत आहेत महाराज. सोम वाघ्या प्रेमनगराद्वारे आपल्याला भक्त लक्षणावरून ओळखतात नाही का. कोणत्या लक्षणावरून? कपाळाला भंडारा लावला, इथं आपण होतात ना, कपाळाला भंडारा लावला आणि भंडारा लावल्याच्या नंतर लोक म्हणतात हे खंडोबाचे भक्त. ऐका, बुक्का लावला, लोक म्हणतात हे पांडुरंगाचे भक्त. गुलाल लावला की लोक म्हणतात हे ज्योतिबाचे किंवा भैरोबाचे भक्त नाही का. गुलाल लावला की लगेच लोक लक्षणावरून ओळखतात नाही का. चला, म्हणून लक्षणावरून भक्त कळतात. सोमान्य झाले, लोकमान्य झाले, राष्ट्रमान्य झाले. आता ऐका, उपेक्षणीय सांगतो मी तुम्हाला. उपेक्षणीय भक्त असतात काही काही. उपेक्षणीय भक्त म्हणजे उपासना करायची, साधना करायची, पण ज्या देवाची साधना करायची, ज्या देवाची उपासना करायची त्याच्याबद्दल सुद्धा संशयच घ्यायचा. देवाबद्दल कुठं संशय असतो का? ऐका, एवढं नाही माझ्या माता पित्यांनो. बरं, ज्याची भक्ती करायची, ज्याची उपासना करायची, ज्या देवाची उपासना भक्ती साधना करायची त्याचीच बायको पळून न्यायची. लक्षात नाही का? बरं, मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, तुम्ही जर ज्यांच्या काही काहीच असंच आहे महाराज, काही काही कोणाचे भक्त आहेत मिळच लागत नाही. कारण प्रचार करताना एकाकडे दिसतात, ऐका, खाताना दुसऱ्याकडे दिसतात आणि फुली मारायला तिसऱ्याकडेच असतात. हे कोणाचे आहेत काय मेळ लागत नाही. म्हणून एकनिष्ठता भक्ताच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. बा विठ्ठल 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 हो नाही का. आता उपेक्षणीय भक्त मी तुम्हाला सांगतो. उपेक्षणा सगळे उपेक्षाच करतात महाराज, म्हणजे नावं ठेवतात. बाई का, रावण कुणाची भक्ती करायचा? भोलेनाथाची भक्ती रावण उपासना करायचा, साधना करायचा. ऐका, पण ज्या भोलेनाथाचं भजन कोण करत होतं माहिती का तुम्हाला? श्रीराम ज्या भोलेनाथाचं भजन करत. करी महादेव जय हो, क्या बात. भजन करी महादेव 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 भजन करी महादेव. हा, टाळी टाळी टाळी. जय हो. राम पूजे सदाशिव राम पूजे सदाशिव भजन करी महादेव जय राम. भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव. तो राम सुद्धा ज्या भोलेनाथाचं भजन करत होता आणि तो रावण त्या भोलेनाथाचा भक्त होता, तरी सुद्धा रावणानं कुणाची पत्नी घेऊन गेला?
रामाची पत्नी घेऊन गेला. ऐका, ज्याची उपासना करतोय, ज्याची साधना करतोय, आणि का त्याच्याच घरावरती तुमचं लक्ष अशा प्रकारचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा प्रकारचं आहे महाराज. ही उपेक्षणीय बघतायत. म्हणून रावणाचं नाव ठेवतो कोणी? रावण वाईट आहे असं माझं म्हणणं नाही. रावण चांगला आहे. आणि रावण कालही होता, रावण परवाही होता, रावण आजही आहे, आणि रावण उद्या पण राहणार आहे. ज्या दिवशी या जगाला सत्य कळणार नाही, परमात्मा कळणार नाही, संत कळणार नाही, साधना जीवनामध्ये होणार नाही, ऐका, तोपर्यंत कठीण आहे माझ्या माता पित्यानं. म्हणून माझं सावध होणं हा गरजेचा इशारा आहे. सावध व्हा, आपल्या लेकराला सांभाळा. ज्या आईला आणि बापाला लेकराला सांभाळता येतं ना, त्याला परिवार सहज सांभाळता येतो. त्याला परिवार सहज सांभाळता येतो. लेकरं खूप महत्वाचे आहेत. लेकरावर लक्ष द्या माझ्या माता पित्यांनो. तुमचं लक्ष फक्त पैसे कमवण्यावर आहे नाही का? मला अर्थ पाहिजे, मला कमवायचंय. एका पिढीचं नाही, 2, 3, 4, 11 पिढीचं कमीत आहे. आणि म्हणले लेकराकडे लक्ष दिलं नाही. ऐका, मग तुम्ही जर तुमच्या कमवण्याच्या नादामध्ये लेकरावरती संस्कार होत नसतील तर तुम्ही कमी कमवा, पण संस्कार मात्र मोठे दिल्याशिवाय राहू नका. सुशिक्षित बनवा, नाही माझं म्हणणं नाही, बनवा तुम्ही सुशिक्षित, पण त्या सुशिक्षित बरोबर सुसंस्काराची शिदोरी त्यांच्या जवळ द्या. आणि ज्या दिवशी आई आणि वडील सुशिक्षित मुलं बनवत असताना सुसंस्काराची शिदोरी देतील, त्या दिवशी हा महाराष्ट्र सुजलम सफलम झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या माता पिता. लक्ष देऊन ऐका. पण काही नुसते कीर्तन ऐकत येतात, कीर्तन संपलं की झटकून जाते. कीर्तन काय? कीर्तन म्हणजे सामान्य गोष्ट नाही. अरे वाळवंटामध्ये त्या कीर्तनामध्ये नामदेवरायच्या नाचला परमात्मा. देवानं आपल्या कीर्तनात नाचावं, एवढं भजन, एवढी साधना आपल्याकडून घडावी. लक्ष देऊन ऐका बरं. नाहीतर माणसं नुसते नावच ठेवतील लोक, असं जीवन जगतात. आणि लोक नावं कोणाला पण ठेवत असतात महाराज. पण लावट लोकांना ठेवू किंवा न ठेवू, पण आपला जर सत्य मार्ग असेल तर सत्य मार्ग सोडायचा नाही. महाराजांची गोड भाषा आहे. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज ही नाही तीही नाही, वेगळा दोही पासोने. सांगू तुम्हाला, जीवनामध्ये काय होतंय माहितीये का? जे तत्व माणसाला प्राप्त करायचे ते तत्व माणसं प्राप्त करत नाहीत, आणि नको असणारं तत्व प्राप्त करतायत, म्हणून जीवाला दुःख भोगावं लागतंय. नको असणारं तत्व. मग काय प्राप्त केलं पाहिजे? विचारात ज्ञानोबराय म्हणतात, जप केला पाहिजे, तप केला पाहिजे, साधना केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. जपतपानुष्ठान, क्रिया कर्म यज्ञ दान, कासा या इंद्रिया बंधन आहे ते राहिले वेगळेची. हे बाजूला राहिलं. तुकोबरायांना विचारा, अनेक संत मालिकेला विचारा, त्यांनी सरळ सांगितलंय काय करा. करावे कीर्तन, टाळी माय बाप. करावे कीर्तन, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. जय हो. मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. त्यानं काय होतं? हे केल्याच्या नंतर काय होतं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपलं अंग हरिरूप होतं. आपल्याला भगवंताची ओढ लागते. म्हणून ऐका माझ्या माता पित्यानो, नावं ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. ऐका, जे प्राप्त करायचे ते प्राप्त करा, नको असणारं प्राप्त करू नका. आणि ज्याची उपासना केली आहे, ज्या गुरुला मान्य केलं आहे, त्या गुरुला माना. लोक काही महिन्याला गुरु बदलायला लागलेत महाराज. जो गुरु केलेला आहे त्या गुरुला म्हणा. एक वाक्य लक्ष देऊन ऐका माझ्या माता पित्यांनो. एखादा व्यक्ती काय सांगतोय, तो कसा आहे याचा विचार कधी करू नका, पण तो काय सांगतोय याचा विचार केल्याशिवाय राहू नका. कळतंय ना माझं म्हणणं? तो कसा आहे याचा विचार नका करू, पण तो काय सांगतोय हा विचार मात्र वेळोवेळेला करा.
चांगलं आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. म्हणून उपेक्षणीय भक्त जे असतात ना, नावं ठेवणाऱ्याने देवाला सुद्धा सोडलं नाही बरं. ऐका, कृष्णाला नावं ठेवलंय, रामाला नावं ठेवलंय, सगळ्यांना नावं ठेवलंय. नावं ठेवणारी माणसं थांबत नाहीत. ऐका माझ्या माता पित्यांनो, आणि नावं ठेवणारी माणसं थांबत नाहीत हे सत्य आहे. पण चालणाऱ्या माणसानं आपला मार्ग कधी थांबायचा नसतो. जर वाईट माणसं, लक्ष देऊन ऐका, जर वाईट माणसं त्यांचा वाईटपणा सोडित नसतील तर चांगल्या माणसांना आपला चांगुलपणा का सोडायचं? चांगल्या माणसांना आपला चांगुलपणा का सोडायचा? लोक रावणाचं कधी नाव ठेवत नाहीत, कारण रावणानं थोडंसं चुकीचं कृत्य केलं. रावण श्रेष्ठ आहे भक्तीमध्ये, नाही असं नाही, पण ज्याची उपासना केली त्याचीच मंडळी घेऊन गेला. म्हणून नाही का उपेक्षणीय भक्ती झाली, ती कुणाला मान्य नाही. आणि राष्ट्रमान्य सांगतो मी तुम्हाला, राष्ट्रीय जे संत आहेत ना, हे राष्ट्रमान्य भक्त. सोमान्य लोकमान्य माहीत झालं, राष्ट्रमान्य जे राष्ट्रीय संत आहेत हे राष्ट्रमान्य. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रत्येक गावामध्ये जाऊन कीर्तन. ऐका, अगोदर गाव झाडावं आणि म्हणून मग कीर्तन करावं. ऐका माझ्या माता पित्यांनो, असं जे महाराज, त्याच्यातून खूप मोठा संदेश आपल्याला घेता येतो. म्हणून प्रत्येक कीर्तनकारानं किंवा साधक मंडळीनं किंवा अन्य जीवानं सुद्धा, माणसानं सुद्धा गाडगे बाबाचा हे खूप छोटासा संदेश आहे. अगोदर गाव झाडावं, जसं गाव झाडल्याच्या नंतर गाव स्वच्छ होतं, त्याच्यातून त्यांना विशेष संदेश पुन्हा दुसरा द्यायचा आहे. तसं हे सुद्धा एक गाव आहे आणि ह्या गावातले मल, नाही का, विकार, आशा, ममत्व हे सगळं झाडून टाकावं, म्हणजे बाहेर काढावं. आणि एकदा का हे बाहेर काढलं की अंतकरण शुद्ध होतं, नाही का, अंतकरण शुद्ध अशा प्रकारचं होतं. मग परमार्थ करण्याकरता आनंद मिळतो. चला, राष्ट्रसंत भगवान बाबा असतील, ऐका माझ्या माता पित्यांनो, ऐका, राष्ट्रसंत नगत नारायण महाराज हे श्रीमंत संत अशा प्रकारचे आहेत. हे राष्ट्रांनी ज्यांना मान्य केलंय ती संत मालिका अशा प्रकारचे आहेत. ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, गोरोबा काका, सेना महाराज, सावता महाराज, नरहरी महाराज, ऐका, अनेक संत मालिका हे राष्ट्रांना ज्यांना मान्य अशा प्रकारचे केले हे राष्ट्रसंत अशा प्रकारचे आहेत. ऐका, म्हणून सोमान्य झाले, लोकमान्य झाले, उपेक्षणीय झाले, राष्ट्रमान्य झाले. आता एक भक्त राहिला. किती सांगितलेत मी तुम्हाला? 5 सांगितले. त्यातला एक भक्त सांगतो, देवमान्य भक्त. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्याला आपली उपासना, आपली साधना, आपण केलेला परमार्थ हा देवानं मान्य करावा का आपला आपणच करावा? कळतंय ना माझं उत्तर? आपला केलेला परमार्थ, आपण केलेला, हे देवानं मान्य केला पाहिजे. बरं, देवा करता करावा का लोकाला दिसावा म्हणून करावा? काही काही लोक देव करतात महाराज, माणसं दिसले की लगेच माळ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माणसं गेले की ठुली खिशात. अरे, म्हणजे हे लटिक नाही आवडत महाराज. लटिक येते, लोकाला खोटं आवडतंय, नाही असं माझं मत नाही, पण ते दुसरं खोटं आवडतंय. जे करू नये ते खोटं जर तुम्ही केलं तर ते खोटं लोकांना आवडतंय. पण परमार्थ असा सोंगा ढोंगाचा, देव बाबाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, देव बाबाचा भुकेला. याच्या पुढे जाऊन सांगू, जिकडं विशेष प्रेम तुम्ही परमात्म्यावरती करत असाल तिकडं परमात्मा तुमच्याकडे सहज येतो महाराज. त्याचं मतच आहे तसं. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, टाळी वाजवा. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. आने तो तिकडे जातो हारी, नेतो तिकडे जातो हारी. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी. तो तिकडे, तो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी.
प्रेम करायचं शिकलं पाहिजे बरं माणसानं. पण सांगू कोणावर प्रेम करायचं? या मातीवर प्रेम करा माझ्या माता पित्यांनो. आईवर प्रेम करा, बापावर प्रेम करा, भावावर प्रेम करा, बहिणीवर प्रेम करा आणि आपल्या बायकोवर प्रेम करा. लक्ष देऊ नाही का बरं? जीवन जगत असताना प्रेमाचं सूत्र एकदा कळालं ना, प्रेम लय गोड आहे महाराज. प्रेम नामदेवरायाने मिळवलं महाराज. काय प्रेम मिळवलं? देवाचं प्रेम. ज्या घरामध्ये प्रेम नांदतं, ज्या घरामध्ये आनंद नांदतो, ज्या घरामध्ये गोकुळासारखं घर अशा प्रकारचं विशेष राहतं ना, ते घर प्रेमानं नाहिलेलं असतं. आणि प्रेमानं जे घर नाहतं ना, तिथं निश्चित आनंद मिळल्याशिवाय राहत नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, टाळी टाळी टाळी. प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, जय हो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. काय केलं व संत मालिकेनं? ज्ञानोबरायानं परमात्म्यावरती प्रेम केलं, नामदेवरायानं परमात्म्यावरती प्रेम केलं, तुकोबरायाने परमात्म्यावरती प्रेम केलं, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, नाही का, येसाबाई, सगळ्या चोखोबरायपर्यंत घ्या, निळोबरायपर्यंत घ्या, सगळ्या संत मालिकेनं जगाच्या मालकावर प्रेम केलं. एक सांगतो गड्या माझ्या माता पित्यांनो, ज्याला या देशावर, या मातीवर प्रेम करता आलं, ऐका, ज्याला रक्ताच्या ठेंबावरती प्रेम करता आलं ना माझ्या माता पित्यांनो, तो परमात्म्यावरती सहजरित्या प्रेम करू शकतो. विठाला विठाला विठाला